नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? हर्षदा कुबेर संकांना. गाव कुठलं? आळते. वय किती आता? वय 27. तुम्हाला शुगर कधीपासून आहे? 2 मे 2023. मग औषध घेण्यापूर्वी हां. तुमचं शुगर किती होतं? औषध घेण्यापूर्वी फास्टिंग 175 आणि BP 294 रिपोर्ट आहे काय? आहे की. आणि HbA1c 10.5 होता. 175 फास्टिंग, हां. PP 294 आणि HbA1c 10.5. 10.5 HbA1c. हां. आणि इन्सुलिन चालू आहे हां, इन्सुलिन मला 3 वेळा दिवसातून सुरू आहेत. दिवसानं. गोळ्या चालू आहेत? गोळ्या एकच संध्याकाळी. एकच चालू आहे. हां. मग आता आमचं अंटॉक्स डी हां. आणि टी घ्यायला लागला आहे. अँटॉक्स डी आणि टी मी हां. 22 जानेवारी 2025 पासून घ्यायला सुरू केले. हां 3 महिन्यात मला ह्याचा भरपूर रिझल्ट पडला. हां 3 महिन्यानंतर ज्यावेळी मी फास्टिंग पीपी वगैरे केली हां. त्यावेळी माझी शुगर फास्टिंग 122, हां. पीपी 62.0 आणि HbA1c 7.4 हे माझे रिपोर्ट आत्ताचे. फास्टिंग 122 आणि PP 62 हां आणि HbA1c 7.4. 7.4. हां. म्हणजे भरपूर फरक पडला भरपूर तुम्हाला. फरक पडलाय मला. कॉंग्रॅच्युलेशन. आणि माझे डोस पण मॅडमांनी खूप कमी केले. कमी केलेत काय? हो. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. असंच कंटिन्यू ठेवा. आणि तुम्ही लोकांना काय सांगाल? मला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेतल्यापासून मला भरपूर फायदा झालाय. हां. माझे इन्सुलिनचे डोस कमी हे झाले. औषध घेण्यापूर्वी हां. 70+ होते, हां. ते आता 35 वर आले. अरे वा. हां आणि माझे बायचान्स हे म्हणजे बिफोर लंचचे माझे जे 15 युनिट होतं ते आता हां. माझं फक्त 7 युनिटवर आलेलं आहे. हां हां आणि रात्री झोपतानाचं जे 32 युनिट होतं ते हां. 21 युनिटवर आलेलं आहे. हां. आणि सकाळचं नाश्त्याचं जे युनिट होतं हां. ते 12 की ते 13च्या आसपास होतं, आता ते 6 वर आलेलं आहे. हां. एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? हां. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.